आहे आणि काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आता वेगवान आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाची सुरुवात आज पुण्यातील हडपसर मतदारसंघातून होणार आहे। या उपक्रमाअंतर्गत अजित पवार स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत। राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलंय। त्यासाठी अजित पवारांसाठी काम करणाऱ्या डिझाइन बॉक्स कंपनीकडून आखणी करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील कुरडू गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं मानलं जात आहे। त्याची भरपाई करण्यासाठी डिझाइन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचं राज्यभर आयोजन करण्यात आलंय। एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर ही सुनावणी होईल। यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर पूर्ण दिवस सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, एन.जे. जमादार, संदीप मारडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर निशाणा साधत जोरदार शाब्दिक हल्ला केला। खासदार बजरंग सोनावणे यांना चंदन चोराची उपमा देत तुझं शिक्षण किती असा सवाल केलाय, तर पंडित सोळंके आणि सोनावणे यांना राजीनामा देण्याचं आवाहन केलंय। मुंबईला लाखोंच्या संख्येनं जायचं असल्याचं देखील या दरम्यान त्यांनी जाहीर केलं। तर मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करून दोन्ही समित्या आमने-सामने बसवा असं देखील हाकेंनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाके यावेळी म्हणाले। अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली ज्या खुरखुऱ्यानं 28 किलोच्या माणसानं, मुख्यमंत्र्यांची आयमाय। अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे। त्याला नोटीस दिली का एखादी? आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथं सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय। आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे। मला सांगू का, त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा। तुझ्याकडे दम आहे ना? प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगीची काय घ्यायची ती घे। आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राज मधलं आरक्षण। आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण। लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला। कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं। लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 पळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असं स्वर्गीय एन.डी. पाटील म्हणायचे। याकडे हाकेंनी लक्ष वेधलं। जात चोरांनो, तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत अशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली आहे। ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करेल। आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे। आता याच्या अपवाद राहिले ना, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याला 11 पोरायचं। गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय। एन.डी. पाटील बोलले होते, मी नाही बोललो। अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला। तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा अशी याचिका अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी कोर्टात दाखल केली होती। दरम्यान धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलेत। त्यामुळे मराठा ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह पुन्हा एकदा निर्माण झाली आहेत। सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपतंय। त्यामुळे जरांगेंना कुठे जायचं तिथे जाऊ द्या, जीआर रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली आहे। हा चुकीचा जीआर आम्ही रद्द करणारच आहोत आणि त्याला कुठं जायचं तर जाऊ द्या। आम्ही म्हणतो तर तुला शुभेच्छा आहेत, उद्या जाय तू न्यायालयात, आमच्या तुला शुभेच्छा आहेत। परंतु ओबीसी समाज आता जागा झालाय, ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे।
आणि येणाऱ्या काळात न्यायालयात सुद्धा लढाईचं ठरलंय, न्यायालयात सुद्धा आम्ही जाणार आहोत. तर दुसरीकडे राजीनामा आणि आजारपणामुळे पडद्यामागे गेलेले धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा पुढे आलेले बघायला मिळाले. मुंडेंनी भुजबळांसह लातूरच्या वांगदरीमध्ये कराड कुटुंबाची भेट घेतली. मुंडेंनी कराड कुटुंबाचं सांत्वनही केलं. बीडमधील वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुंडे काहीसे पडद्यामागे गेले. पुढे मुंडेंकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे गेलं. तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही शासकीय बंगला मुंडेंनी सोडला नाहीये. त्यामुळे भुजबळांची एंट्री अद्याप शासकीय बंगल्यात झालेली नाहीये. दरम्यान मंत्री भुजबळांसह धनंजय मुंडे आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे यापुढेही ते ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही, पण माझा आणि त्यांचा मेसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल. पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे. सातारा गॅझेटियरबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी सातारा गॅझेटियरचा आधार घेण्याची मनोज जरांगेंची मागणी आहे. या मागणीला अनुसरून राज्य शासनानं पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल तयार करण्याचे आदेश दिलेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी हैदराबाद गॅझेटच्या आधारे समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण द्यावं अशी जोरदार मागणी करण्यात आली. मराठा समाजाला ज्या पद्धतीनं गॅझेट लागू करण्यात आलं त्याच न्यायानं बंजारा समाजालाही आरक्षण द्यावं असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलाय. मागणी मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला. पुण्याच्या दौंड तालुक्यातील ओबीसी बांधवांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये अशी मागणी यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. पुरंदरमध्ये लमाण बंजारा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देत आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आधार घेत हा आग्रह धरण्यात आलाय. लमाण बंजारा समाजाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष दशरथ माळींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आलं. राज्य सरकारनं 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलंय. ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून पुणे, कोल्हापूर आणि नाशिक सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलंय. साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद राखीव आहे. एकूण 8 वर्ग समूहासाठी 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. खुल्या गटासाठी 16 अध्यक्षपदं राखीव असून त्यातील 7 अध्यक्षपदं ही महिलांसाठी राखीव आहेत. आत्ताची एक महत्त्वाची अपडेट बघूया. दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावरील कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर छापल्यानं वाद पेटलाय. IIT मुंबईनं या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात कालपासून ही कार्यशाळा सुरू झाली आहे. या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये IIT मुंबईचं नाव असल्यानं समाज माध्यमांमध्ये जोरदार टीकेची झोड आता उठवण्यात आली होती. त्यानंतर या कार्यक्रमातून माघार घेण्याचा निर्णय घेत समाज माध्यमांवरील पत्रकं काढून टाकण्यात आली आहेत. या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या आणि त्या प्रतिमांखाली आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो असं उपशीर्षक होतं. हर्षिल मेहता यांनी हे पत्रक सर्वांच्या लक्षात आणून दिलं होतं. आणि आता पुढील बातमी बघूयात. मतचोरी संदर्भात काँग्रेसच्या आरोपात नक्षलवाद्यांनीही सुरात सूर मिसळलाय. नक्षलींच्या सेंट्रल कमिटीनं
नुकत्याच काढलेल्या पत्रकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर वोट चोरी करून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केलाय. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून वोट चोरी करून विधानसभा आणि इतर निवडणुका जिंकत आल्याचा आरोप केलाय. मोदी आणि भाजपनं त्याच पद्धतीनं 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा आरोप ही नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीनं केला आहे. देशात वोट चोरीचा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असून काँग्रेस पक्षानं तो जनतेसमोर आणण्यामध्ये खूप उशीर लावल्याचंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे. मतचोरी विरोधात जन आंदोलनाची गरज असल्याचं सेंट्रल कमिटीनं म्हटलंय. पत्रकार ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफचाही समाचार घेतलाय. अमेरिकेच्या टेरिफ विरोधात मोदी सरकारनं केलेला आत्मनिर्भरतेचा दावाही थोतांड असल्याचं म्हटलंय. आणि आता पुढील बातम्या बघूयात. मुंबईतल्या प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये. मात्र प्रभादेवी आणि परळ परिसरांना जोडणारा या 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे वरळी शिवडी उन्नत मार्गाला जोडणारा दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. पण नवीन पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील 19 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे. दरम्यान पुलाच्या प्रश्नावरून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद साधला. बाधित इमारतींचा प्रश्न 8 ते 10 दिवसात मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतोय, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली. साहेबांनी एवढंच सांगितलं की कालिदास सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचं हे काम चालू होऊ दे आणि हा जो प्रश्न आहे तुला 8 दिवसामध्ये मिटिंग लावून हा प्रश्न मी सोडवून देतो एवढा शब्द साहेबांनी दिलाय. सीएम साहेबांनी जर आश्वासन दिलं असेल तर 8-10 दिवसात लोकांची मीटिंग आणि क्लस्टरला ज्या काही अडचणी असतील कारण क्लस्टर भरे क्लस्टर करतो आपण तिथे मालक वेगवेगळे आहेत सगळ्या यावरती तोडगा काढण्यासाठी शेवटी सर्वच अधिकारी आज सीएमकडेच शिरोडकर मंडईमध्ये सुद्धा हे संपूर्ण बिल्डिंग तिथे सामावून घेतील हा ठाम विश्वास आहे आणि तो सीएम करतील असा सुद्धा ठाम विश्वास जनतेमध्ये सुद्धा आहे. प्रभादेवीचा पूल बंद केल्यानं एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. यामुळे एसटीला अधिकचं अंतर कापावं लागणार आहे. अशातच मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये जा करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटात वाढ होईल. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागेल. प्रभादेवी पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरील वाहतूक सेवा इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील प्रभादेवी सर्कल पूर्णपणे झाकण्यात आलाय. गुरुवारी रात्री ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते भिडले होते. या राड्यानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद झाला होता. प्रभादेवी चौकाच्या सुशोभीकरणावरून काल शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आपण पाहिलं. आता आपण त्या चौकामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे ते आपण सध्या बघू शकतो. कशा प्रकारे ताडपत्री लावून संपूर्णपणे सुशोभीकरणाचं काम हे चालू आहे. याच ठिकाणी 4 वर्ष आधी देखील सुशोभीकरणाचं काम झालं. त्यावेळेस आमदार सदा सरवणकर यांच्याकडून त्यांच्या निधीतून हे काम करण्यात आलं. तर आता सदा सरवणकरांचे जे मुलगा आहे समाधान सरवणकर यांनी काही निधी उपलब्ध केला महानगरपालिकेकडून आणि त्यांच्याकडेच वर्क ऑर्डर आली. त्यानंतर हे काम आता चालू करण्यात आलं आहे. पण काल यामुळेच आता वाद होताना आपण पाहिलं. सध्या आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील या भागामध्ये तैनात आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि पुन्हा एकदा असं तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस देखील तैनात आहे. त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार आता काय वळण घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. मुंबईतील 125 वर्ष जुना पूल म्हणजे एल्फिन्स्टनचा पूल त्याला आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. पण त्याचं खोदकाम जे ते सुरू झालेलं आहे, पाडकाम सुरू झालेलं आहे. स्थानिकांचं याच्यातून एकंदरीत मनधरणी झाली आहे का आजी
किती वर्षापासून इथे राहतात? हे बघा, माझं लग्न करून इथे 40 वर्षापूर्वी आली आहे. माझ्या मिस्टरांचा जन्म या बिल्डिंग मध्ये झालेला आहे. 60 मध्ये GR आला होता की हा ब्रिज 60 फुटाचा करणार होते, म्हणून ते ही बिल्डिंग सोडून गेले नाही. आणि आज अजूनही आम्हाला आश्वासनावरतीच आहे. ऍक्च्युली आम्हाला विश्वासात घेऊन हे खोदकाम चालू नाही केलं. आम्हाला काय सांगितलं की तुमचा निर्णय होणार आणि त्याच्यानंतर खोदकामाला सुरुवात करा, परंतु तसं झालेलं नाही. 19 बिल्डिंग जात आहेत, त्यानंतर 2 बिल्डिंग जात होत्या. तर आता त्यांनी 2 बिल्डिंगची व्यवस्था केलेली आहे, पण बाकीच्या बिल्डिंगचा प्रश्न हा आहेच. इतिहास जमा झालेला आहे. 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण थेट JCB लावून त्याचं पाडकाम आणि खोदकाम सुरू झालेलं आहे. त्यामुळे एवढी घाई का, हा एक नवा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज यवतमाळमध्ये 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ होणार आहे. यात आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश आहे. तसंच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामं, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची 158 कोटींची कामं आणि विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिम जमातीच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे आदि कर्मयोगी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून यवतमाळच्या पोस्टल मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी विकास विभागाच्या आदि कर्मयोगी या योजनेच्या कार्यशाळेसाठी ते या ठिकाणी येत आहेत. सोबतच विविध विकास कामांचा शुभारंभ, योजनांचा जो काही लाभ आहेत त्या लाभाचा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण, शुभारंभ तसेच योजनांचा लाभ हे यावेळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा यात समावेश आहे. सोबतच बांधकाम विभागाचे 67 कोटी रुपयांची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचे 158 कोटीचे व इतर विभागाच्या 59 कोटी रुपयांचा कामाचा समावेश आहे. या ठिकाणावरूनच विविध विकास कामांचा भूमिपूजन, शुभारंभ करण्यात येणार आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. आशिया कप 2025 स्पर्धेच्या थराराला 9 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. रविवारी आशिया कप स्पर्धेतील 6व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताचं नेतृत्व करणार आहे, तर सलमान आगा पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. यंदा 17व्या आशिया कप स्पर्धेचं T20 फॉर्मॅटनं आयोजन करण्यात आलेलं आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 T20 सामने झालेत. भारतीय संघानं या 13 पैकी सर्वाधिक सामने जिंकलेत. भारतीय संघ कायमच पाकिस्तानवर वरचढ राहिलाय. तर पाकिस्तान बरोबरचा क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला आहे, राष्ट्रद्रोह आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावंच लागेल, असं अग्रलेखात म्हटलंय. तर पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला आहे, असं यातून म्हटलंय. आणि पुढची बातमी बघूयात. 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना आता होणार आहे. या कामाला आतापासून वेग आल्याचं बघायला मिळतंय. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं एक आदेश काढून राज्यातील ही जनगणना सुरळीत पार पाडावी यासाठी संनियंत्रण आणि अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 14 जणांची समिती नेमली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं राज्य ओबीसी कर्मचारी आणि अधिकारी महासंघानं स्वागत केलंय. 2027 साली होणाऱ्या जनगणनेची तयारी राज्य सरकारनं आतापासून सुरू केल्यानं जनगणनेच्या कामाला वेग येणार आहे. राज्य शासनाने एक GR काढला आहे. तो GR आहे जातनिहाय जनगणनेची राज्यात व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी. त्या संबंधाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आलेली आहे, जे की दर 3 महिन्यांनी आढावा बैठक घेणार आहे. एकंदरीत ही जी समिती राज्य शासनाने नियुक्त केली त्याचे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. पुण्यात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. लोक अदालतीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असली तरी ठराविक लोकांनाच टोकन पद्धतीनं अदालतीत सहभागी होण्याची संधी दिली जाते. आज या लोक अदालतीचा शेवटचा दिवस आहे. यासाठी काल रात्रीपासून अनेक नागरिक येरवडा भागातील लोक अदालतीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून आहेत. मात्र टोकन संपल्यानं त्यांना सकाळी सांगण्यात आलेलं
आल्यानं त्यांच्यात रोष बघायला मिळतोय. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीच्या दरात भरण्यासाठी धडपड सुरू आहे. शिर्डीत भिक्षकऱ्यांची वाढलेल्या संख्येचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी या लहान मुलांना सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय. ज्या वयात पाठीवर दप्तर आणि हातात पुस्तक असायला हवं त्या कोवळ्या वयात खांद्यावर हार फुलांची टोपली आणि भिक्षेसाठी पुढे पसरलेले हात हे चित्र शिर्डीच्या रस्त्यांवर दिसतंय. हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठं पाऊल उचललंय. भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाल कल्याण समितीनं या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बाल भिक्षकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते. जे अल्पवयीन मुलं आहेत या मुलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये असेल किंवा गेल्या 1-1.5 वर्षापासून यांच्याकडून काही गंभीर गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण संयुक्तपणे ही मोहीम राबवलेली आहे आणि यापुढे सुद्धा ही मोहीम आपण राबवणार आहोत. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 73,43,43,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही मदत जमा केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा म्हणून भरपाईची रक्कम थेट बँकेत जमा केली जाणार आहे. मात्र ही भरपाईची रक्कम बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करण्यात येणार नाही. यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय. पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. यंदा सर्वसाधारण तारखेच्या 2 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असं हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटलंय. आणि या बातम्यांसोबत